मी अभिजित लाड आपल्या माय मराठीच्या बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत करीत आहे। पाहूया आजच्या विशेष घडामोडी। मुंब्र्यातील कब्रस्तानाच्या दुरावस्थेकडे प्रशासनानं लक्ष द्यावं या मागणीसाठी ख्रिश्चन एकता मंचाच्या वतीनं ठाणे महापालिकेसमोर आंदोलन। लग्न सोहळ्यात तब्बल 10 कर्करुग्णांना स्वामी फाउंडेशनच्या वतीनं मदतीचे धनादेश देऊन आर पाटील यांना श्रद्धांजली आणि मनसे शहर अध्यक्षांसह जीवघेणी मारहाण केल्याप्रकरणी 8 जणांवर गुन्हा दाखल। पुढील बातम्यांचा परामर्श घेऊया एका छोट्या विश्रांतीनंतर। ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा। अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो। तेव्हा घराची डोळस खरेदी करा। आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा। घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार। अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती। अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार। जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हजर ठाणं। ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित। मुंब्रा येथील असलेल्या ख्रिश्चन समाजाच्या कब्रस्तानच्या दुरावस्थेकडे प्रशासनानं लक्ष द्यावं या मागणीसाठी आज ख्रिश्चन एकता मंचाच्या वतीनं ठाणे महापालिकेसमोर आंदोलन करण्यात आलं। ख्रिश्चन एकता मंचाचे अध्यक्ष जितू राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात ख्रिश्चन समाजाचे धर्मगुरू आणि लहान मुलांसमवेत अनेक ख्रिश्चन बांधव सहभागी झाले होते। मुंब्रा, दिवा, कळवा आणि डायघर येथील ख्रिस्ती बांधवांसाठी असलेल्या मुंब्रा अग्निशामक दलाच्या मागे कब्रस्तान आहे, परंतु या कब्रस्तानची अत्यंत दुरावस्था झाली असून ठाणे महापालिकेकडे या दुरावस्थेबद्दल सतत पत्रव्यवहार मंचाच्या वतीनं करण्यात येत आहे। 1970 सालापासून या कब्रस्तानची अत्यंत दुरावस्था झाली असून त्या ठिकाणी कचऱ्याचं आणि दुर्गंधीचं साम्राज्य पसरलं आहे। येथील पायवाटाही व्यवस्थित नसून कब्रस्तानचं असलेलं प्रवेशद्वार वेगळं करून देण्याची मागणी ही वारंवार केली जात आहे, परंतु या मागणीकडे महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळे सावत्रपणाची भूमिका घेतली जात असल्याचं या रहिवाशांनी म्हटलं आहे। यावेळी आपल्या मागण्यांचे फलक दर्शवून आणि प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून लवकरात लवकर आपल्या मागण्या मान्य करून ख्रिश्चन समाजाला न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे। नुकतंच कर्करोगानं निधन झालेल्या स्वच्छ राजकारणी आर पाटील अर्थात आबा यांना खरी श्रद्धांजली वाहण्यासाठी ठाण्यातील एका नवदाम्पत्य आणि त्यांच्या कुटुंबियांनी चक्क लग्न सोहळ्यातच तब्बल 10 कर्करुग्णांना आपल्या स्वामी फाउंडेशनच्या वतीनं मदतीचे धनादेश मंगल कार्यालयातच सुपूर्द करून अनोखा पायंडा पाडला आहे। आजकाल विवाह सोहळे म्हटले की वारेमाप खर्च आणि त्याचबरोबर निमंत्रितांना आहेर किंवा भेटवस्तू देण्याचा शिरस्ता पाळला जातो, परंतु या कुटुंबियांनी या लग्न सोहळ्याच्या निमित्तानं आर पाटील यांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली वाहण्याचा प्रयत्न केला। ठाण्यातील मनसेच्या परिवहन सेनेचे जिल्हाध्यक्ष असलेले महेश कदम यांची स्वामी फाउंडेशन ही एक सामाजिक संस्था आहे। कदम यांच्या धाकट्या भगिनीचा विवाह मालप यांच्याशी काल पार पडला, परंतु आबांच्या अकाली जाण्यानं कदम आणि मालपे परिवार व्यथित झाल्यानं त्यांनी सोहळ्यात अवाजवी खर्च टाळून कर्करुग्ण आणि हृदयविकाराने त्रस्त असलेल्या पीडितांना मदत देण्याचं ठरवलं। त्यानुसार त्यांनी त्याची सुरुवात आपल्या घरच्या मंगल कार्यातूनच केली। विवाह सोहळ्यात तब्बल 10 कर्करुग्ण आणि हृदयविकाराने त्रस्त असलेल्या पीडितांना मदतीचे धनादेश यावेळी देण्यात आले। असा अनोखा उपक्रम पाहून निमंत्रितही भारावले होते। सर्वांनी यापुढे दुर्धर आजाराने ग्रस्त असणाऱ्यांना सढळ हस्ते मदत करण्याचं ठरवलं असून कदम यांनी फाउंडेशनच्या वतीनं असा उपक्रम राज्यभर राबवणार असल्याचं म्हटलं आहे। याचं मूळ उद्दिष्ट असं आहे की या समाजात माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर दुसऱ्या एका माणसासाठी आपण काहीतरी करू शकतो, एक छोटासा खारीचा वाटा त्यांच्यासाठी उचलू शकतो। ह्याच मानसिक परिस्थितीने आज मी माझ्या स्वामी फाउंडेशन व समर्थ डेव्हलपर्स या NGO तर्फे माझ्या धाकट्या बहिणीच्या लग्न कार्यामध्ये इथे काही असे पेशंट्स आहेत की यांना कुठल्या ना कोणत्या दुर्गम आजारांनी ग्रस्त आहेत, पण त्यांना पुढील उपचारासाठी औषधोपचार करण्यासाठी काही कुटुंबांकडे आर्थिक परिस्थिती त्यांची कमकुवत असल्यामुळे पैशाच्या अभावी आपण त्यांच्यापर्यंत औषधं पोचू शकत नाही।
आणि ह्याच गोष्टीसाठी समाजात एक चांगला मेसेज जावा, जेणेकरून आज हे आपण सुरुवात करतोय की लग्न सोहळा हे सगळीकडेच होत राहतात. लग्न सोहळ्यामध्ये खूप माणूस एक नाना प्रकारे खर्चाचा परिसीमा गाठतो, पण त्याच्यामध्ये एक सामाजिक जाण म्हणून मी हा सामाजिक उपक्रम राबवला. ठाण्यातील मनसेच्या शहर अध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांवर घरात घुसून केलेल्या मारहाणीच्या प्रकरणात गुन्हे दाखल झाल्यानं खळबळ उडाली आहे. मनसे शहराध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह 8 जणांवर घरात घुसण्याबरोबरच रस्त्यावर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी नौपाडा पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र मनसे अध्यक्षांनी हे आरोप फेटाळले असून विरोधकांनी नाहक यात गोवल्याचं म्हटलं आहे. तसंच तक्रारीत नमूद वेळी आपण एका मॉलमध्ये असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. ठाण्यात मनसेत फेरबदल करून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी नवनिर्माणाची आस धरली होती, परंतु गेल्या काही दिवसात मनसेच्या शिलेदारांवर वेगवेगळ्या प्रकरणात अडकवून बदनाम केल्यानं शहरात मनसेची प्रतिमा मलिन होत आहे. जुन्या क्षुल्लक भांडणातून मनसे शहराध्यक्ष जाधव आणि त्यांचे इतर 8 सहकाऱ्यांविरोधात नौपाडा पोलिसात गुन्हे दाखल झाले आहेत. पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार मनसे अध्यक्ष जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शनिवारी रात्री चंदनवाडी येथील सूरज गुप्ता या तरुणाच्या घरावर हल्ला केल्यानंतर सिद्धेश्वर तलाव येथील त्याचा मित्र किरम कदम याचे मोटरसायकलवर अपहरण करून त्याच्यावर महानगरपालिका मुख्यालयानजीक लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला करण्यात आला. यात कदम जखमी झाला असून त्याची सोन्याची चैन हिसकावल्याचं तक्रारीत नमूद केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक शिशुपाल करीत आहेत. दरम्यान मनसे शहराध्यक्ष जाधव यांनी हे आरोप फेटाळून नाहक गुन्ह्यात गोवल्याचं म्हटलं असून वरील घटनाक्रमातील वेळेत आपण एका मॉलमध्ये उपस्थित असल्याचं म्हटलं आहे. त्यानुसार पोलिसांना सर्व पुरावे हस्तांतरित केले असून या प्रकरणात दुर्यान्वयही संबंध नसल्याचं म्हटलं आहे. पुन्हा भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर. बघता बघता मुलं मोठी होतात आणि त्याचबरोबर मोठी होतात त्यांची स्वप्न. त्यांच्या ह्या स्वप्नांची, भविष्याची आणि सुखद आयुष्याची जबाबदारी TJSBची. उज्ज्वल भविष्य हा तुमचा हक्क आणि अर्थातच TJSBचं कर्तव्य. वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या शिवाजी महाराजांवरील परिसंवादाला परवानगी नाकारल्याच्या निषेधार्थ काढलेल्या मूक मोर्चावरून नौपाडा पोलिसांनी जमावबंदीचा आदेश झुगारल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि 7 नगरसेवकांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी याबाबत अधिक भाष्य करण्यास नकार देत पोलीस आयुक्तांच्या आदेशावरून ही कारवाई केल्याचं म्हटलं आहे. मुस्लिम युथ फोरमच्या वतीनं शनिवारी ठाण्यात आयोजित केलेल्या शिवाजी महाराजांवरील परिसंवादाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यानं राष्ट्रवादीचे आमदार आव्हाड आणि नगरसेवक नजीब मुल्ला, मिलिंद पाटील, अमित सरैया, मनोहर साळवी, सुहास देसाई, शानू पठाण आणि मुकुंद केनी आदींनी राष्ट्रवादी कार्यालयापासून गडकरी रंगायतपर्यंत काळ्या फिती लावून मूक मोर्चा काढला होता. या मोर्चात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह मुस्लिम युथ फोरमचे कार्यकर्ते आणि काही दर्शकही सहभागी झाले होते. मात्र पोलीस आयुक्तांच्या जमावबंदीचे आदेशाचे उल्लंघन केल्याच्या कारणावरून नौपाडा पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. ठाण्याचे महापौर संजय मोरे यांचा वाढदिवस काल उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. काल त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी गर्दी केली होती. महापौर पदाची सूत्र स्वीकारल्यानंतर हा त्यांचा पहिलाच वाढदिवस असल्यानं त्यांच्या चाहत्यांबरोबरच राजकीय क्षेत्रातील आणि विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती. त्यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात ठिकठिकाणी त्यांच्या चाहत्यांनी बॅनर आणि कटआउट्स लावून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याचं चित्र काल शहरात दिसून येत होतं. MD अर्थात मेफ्रेड्रोन या अंमली पदार्थाच्या आहारी जाऊन मित्रासोबत नाईट लाईफची सैर करणं मुंब्रातील एका अल्पवयीन युवतीला चांगलंच भोवलं आहे. मुंब्र्यातील एक तरुणी घरातून शिकवणीच्या बहाण्यानं निघाली आणि ती नंतर घरी परतलीच नाही. 4 दिवसांनी कुटुंबियांनी मुंब्रा पोलिसात अपहरणाचा गुन्हा नोंदवल्यानंतर 5व्या दिवशी मुलीनं फोन केल्यानं सामूहिक अत्याचाराचा उलगडा झाला. पीडित मुलीनं पोलिसात दिलेल्या जबाबानुसार MD हा अंमली पदार्थ पाजून वारंवार 5 जणांनी तिच्यावर अत्याचार केल्याचं म्हटलं आहे.
त्यानुसार गुन्हे शाखा युनिट 1च्या पथकानं एका अल्पवयीन मुलासह 6 जणांना सामूहिक अत्याचाराच्या गुन्ह्याखाली अटक केली आहे. मात्र या प्रकरणात एका राजकीय नेत्याच्या फार्म हाऊसचा उल्लेख झाल्यानं पोलीस तपासाचं गूढ बनलं आहे. शिकवणीला गेलेली 16 वर्षीय तरुणी 5 फेब्रुवारी रोजी ठाण्यातून बेपत्ता झाली. या प्रकरणी मुंब्रा पोलिसात 9 फेब्रुवारी रोजी अपहरणाचा गुन्हा नोंदवून शेजारी राहणाऱ्या प्रशांत सिंग या तरुणावर संशय व्यक्त केल्यानं पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. मात्र 5 दिवसांनी मुलीनेच फोन करून कुटुंबियांशी संपर्क साधल्यानं तिचा छडा लागला. तेव्हा पोलिसांनी पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर सामूहिक अत्याचाराचा उलगडा झाला. त्यानंतर पीडित मुलीनं दिलेल्या जबाबात तिला MD अंमली पदार्थ देऊन तिच्यावर एका अल्पवयीन मुलासह फहाद धनसे, मोहम्मद जावेद, अब्दुल मेनन, अमजद अली संग्राम आणि अक्रम इक्बाल खान या 5 जणांनी MD देऊन तिच्यावर डायगर, खोपोली, वाशी आदी ठिकाणच्या लॉजवर नेऊन अत्याचार केल्याचा जबाब तिने नोंदवलाय. दरम्यान यातील अमजद हा आरोपी सोनसाखळी चोर असून त्याने पीडित मुलीला मुंब्र्यातील एका राजकीय नेत्याच्या फार्म हाऊसवरही नेल्यानं या प्रकरणाचं गूढ वाढलं आहे. तर गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र डोईफोडे आणि सहाय्यक आयुक्त नागेश लोहार यांनी या घटनेला दुजोरा देत पीडित मुलीला मध्यरात्री फार्म हाऊसवर नेल्याची कबुली दिली आहे. परंतु तेथे लैंगिक शोषण झालं नसल्याचं तसंच हा प्रकार संवेदनशील असल्याचं सांगून सारवासारव सुरू केल्यानं पोलीस तपासाविषयी प्रश्नचिन्ह उभं ठाकलं आहे. पुन्हा भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर. आपल्या काही सूचना अथवा प्रतिक्रिया असल्यास संपर्क साधा. आमचा पत्ता माय मराठी न्यूज चॅनल B2 प्लॉट नंबर 59 स्मृती सोसायटी नाना नानी पार्क जवळ सावरकर नगर ठाणे पश्चिम 400606. अधिक संपर्कासाठी 9320277007. तर मग पुन्हा भेटूया उद्या याच वेळी याच ठिकाणी आपल्या आवडत्या माय मराठी बातमीपत्रात. तोपर्यंत धन्यवाद.